आज माझ्या गावाला आले महाराष्ट्र हास्य जत्रा मधले दोन कलाकार. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज जिम वरून गावी पोहोचलो तर मला दिसली लोकांची आणि गाड्यांची बहुत मोठी गर्दी. इतकी गर्दी माझ्या गावामध्ये कशाची हो म्हणून थांबून बघितलं होतं. माहित झालं माझ्या गावामध्ये येणार आहे दोन हास्य जत्रा मधले कलाकार. कारण की मित्रांनो, यावर्षी झालाय माझ्या गावामध्ये वॉटर पार्क आणि त्या वॉटर पार्कच्या उद्घाटनासाठी बोलवल्या दोन सेलिब्रिटी. आणि गावामध्ये दोन सेलिब्रिटी येतात म्हणल्यावर पाहासाठी तर जाच लागतं. म्हणून माझ्या पुतण्याला पकडलो आणि सीधा पोहोचलो वॉटर पार्कच्या गेटवर. पण गेटवर पोहोचल्यावर माहित झाला की इथे लागत आहेत पासेस आणि गेटवर इतकी टाईट सिक्युरिटी लावली होती का कोणाला बिना पासेस आतमध्ये पण नव्हते जाऊ देत. मग बाहेर गेटवर थांबून विचार केलो की आतमध्ये जायचा तर कसा. मग माझ्या लक्षात आला की जिथं वॉटर पार्क झालाय तिथं आमचं लहानपण पूर्ण फिरण्यामध्येच गेला. म्हणून मग मी प्लॅन बनवलो की आपण पूर्ण फिरून जायचं मागच्या गेटकडे. मग फायनली पूर्ण फिरून पोहोचलो मागच्या गेटकडे. आणि बरं झालं की मागच्या गेटकडे कोणीच नव्हता, नाही तर इतका फिरून येण्याची मेहनत वाया गेली असती. मग फायनली आतमध्ये शिरून पाहत होता. बहुत भारी सजावट आणि खतरनाक पार्क आतमधून बनवला होता. कारण की मित्रांनो, ज्या जागी पार्क झाला आहे त्या जागी अगोदर शेती करायची जागा आणि खूप झाडं होते. आमचा लहानपण तिथंच फिरण्यामध्ये गेला आणि आता त्या जागेवर पार्क झाल्यामुळे पूर्ण जागा चेंज होऊन गेली. आणि मित्रांनो, ह्या जागी होणार आहे आज रात्रीचा प्रोग्राम. मग फिरता फिरता थोडा समोर गेल्यानंतर दिसले जेवणाचे स्टॉल. पण आम्ही घरूनच जेवण करून आलो होतो म्हणून काही जेवायचा विचार नव्हता. पण आम्हाला माहित झाला की इथं स्वीट मध्ये ठेवल्यात गुलाबजामुन. पण माझा गुलाबजामुन खायचा काही विचार नव्हता, पण माझ्या पुतण्यासाठी घेऊन टाकलो 2 गुलाबजामुन. पण हा गुलाबजामुन खायचा सोडून माझ्या मागे लागला की झुले झुलायला जायचा. कारण की येताना रस्त्यामध्ये यायला दिसले होते झुले. मग माझ्या पुतण्याला म्हणलो की आताच झुला झुलायला नाही जायचा, नंतर जाऊन आपण. पण हा जिद करून बहुत रडायला लागला. चल 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 झुलतो चल. पण मित्रांनो, अखेरकार त्याच्या जितच्या समोर मला झुका लागला आणि याला झुला झुलाची इतकी खुशी होत होती की माझा हात सोडला आणि स्वतः धावत जाऊन घसरपट्टीवर घसरासाठी गेला. मग एका झुल्यावर 2 छोट्याशा मुली बसून होते, त्यांच्यासोबत जाऊन मी पण बसलो. मग दादूला झुल्यावर बसून झुलवतच होतो. तेवढ्यात माहित झाला की स्टेज कडे झाली कोणाची तरी एंट्री. म्हणून धावत धावत गेलो पाहासाठी. आणि इथे झाली होती इथल्या ओनरची मस्तपैकी गोंडी डान्स मध्ये एंट्री. मग थोड्या वेळात महाराष्ट्र हास्य जत्रा मधले दोन्ही कलाकार आले आणि मग सिंगिंगचा कार्यक्रम चालू झाला. पण मित्रांनो, आम्हाला वाटला होता की महाराष्ट्र हास्य जत्रा मधले कलाकार येतात म्हणल्यावर काहीतरी कॉमेडी सीन होतील, म्हणून तेच बघण्यासाठी आम्ही आलो होतो. पण इथं आल्यावर माहित झाला की महाराष्ट्र हास्य जत्रा मध्ये सुरुवातीला जे गाणे म्हणतात ते वेत हे सिंगर. मग बराच वेळ त्रासून एका झाडाखाली बसून गेलो. इथं बसल्यापासून खूप त्रास येत होता आणि खूप बोर होत होता. त्याच्यामुळे मग आम्ही सर्वजण निघालो घराकडे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक अँड फॉलो अँड शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो, 2000 फॉलोअरच्या खूप जवळ आहे मी, तर लवकर फॉलो करा आणि 2000 कंप्लीट करून द्या. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.